Welcome back, guys, to the next part of this chapter. आपण ऑलरेडी फर्स्ट सेक्शनमध्ये दॅट इज फ्लुइड ॲट रेस्टमध्ये म्हणजेच हायड्रोस्टॅटिक्समध्ये दोन प्रॉपर्टीज डिस्कस केल्या होत्या. ते होती प्रेशर आणि त्याच्यानंतर होतं सरफेस टेन्शन. आता आपण नेक्स्ट पॉईंट IMP पॉईंटकडे जातो आहे. तो आहे म्हणजे हायड्रोडायनामिक्स, दॅट इज कॉल्ड ॲज अ फ्लुइड इन मोशन. सो इथे आपण जे प्रॉपर्टी बघणार आहोत फ्लुइडची, ओके, ती फ्लुइड मोशनमध्ये असेल तेव्हा बघणार आहोत. अगोदर आपण ज्या दोन प्रॉपर्टी बघितल्या, प्रेशर आणि सरफेस टेन्शन, हे फ्लुइड रेस्ट असतानाच्या पण बघितल्या होत्या. आता जर फ्लुइड मोशनमध्ये आलं तर प्रॉपर्टी दाखवणार आहे. ती प्रॉपर्टीचं नाव आहे विस्कॉसिटी आणि ती येते अंडर हायड्रोडायनॅमिक्समध्ये. जर हायड्रोडायनॅमिक्स डिफाईन करायचं असेल, जसं हायड्रोस्टॅटिक्स आपण डिफाईन केलं होतं, त्याची डेफिनेशन अशी होती, द ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड व्हेन फ्लुइड इज ॲट रेस्ट, दॅट इज कॉल्ड ॲज अ हायड्रोस्टॅटिक्स. आणि तसंच हायड्रोडायनॅमिक्स डिफाईन करता येईल, द ब्रांच ऑफ फिजिक्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ ऑर द प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड, study of a property of a fluid when it is in motion. Okay, it's called as a hydrodynamics. ते होतं हायड्रोस्टॅटिक्स, हे असणार आहे हायड्रोडायनामिक्स. सो इथे जे आपण प्रॉपर्टी डिस्कस करणार आहोत हायड्रोडायनामिक्समध्ये, ती असणार आहे एकच प्रॉपर्टी आहे आणि ती आहे विस्कॉसिटी. ओके, विस्कॉसिटी एक IMP कॉन्सेप्ट आहे फ्लुइड मेकॅनिक्स समजून घेण्यासाठी. बट विस्कॉसिटीकडे डायरेक्टली जाण्याच्या अगोदर आपल्याला काही डेफिनेशन आहेत, काही पॉईंट्स आहेत. म्हणजे फ्लुइड जर मोशनमध्ये असताना त्या मोशनमध्ये असेल आपल्याला त्या बघणं गरजेचं आहे. सो पहिले तर आपण त्या काय काय कॉन्सेप्ट्स आहेत, काय डेफिनेशन्स आहेत, त्या पहिले आपण बघूया आणि मग आपण विस्कॉसिटी या कॉन्सेप्टकडे पण जाऊ. सो फर्स्ट मी एक डायग्राम ड्रॉ केली आहे. बघा, त्या डायग्राममध्ये आपण काय दाखवलं आहे, एक ट्यूब आहे, क्लिअर आहे. आणि ट्यूब म्हणजे एक त्या पाईप तुम्ही कन्सिडर केला तरी चालेल आणि त्या पाईपमधून एक लिक्विड आहे ते फ्लो होत आहे. ओके, आणि इथे पाईपचा क्रॉस सेक्शन एरिया हा इनलेट आहे तो खूप मोठा आहे, लार्ज आहे. आणि इकडे आउटलेट जो आपल्याला बघायला मिळतोय तो खूप नॅरो दिलेला आहे. हा वाईड आहे आणि तो जरा कसा आहे, नॅरो सेक्शनचा आहे. आणि सिम्पल लॉजिक आहे ह्याच्यामागे, आपल्याला ते प्रूव्ह पण करायचं आहे नंतर, की वायडर सेक्शनमधून जेव्हा फ्लुइड फ्लो होईल तेव्हा त्याची व्हेलॉसिटी कमी असेल आणि जेव्हा तो नॅरो सेक्शनमधून फ्लो होईल तेव्हा त्याची व्हेलॉसिटी काय असेल, जास्ती असेल. ते आपल्याला नंतर प्रूव्ह पण करायचं आहे. ते इक्वेशन ऑफ कंटिन्युटीच्या अंडर येतं, ते तेव्हा आपण नंतर डिस्कस करू काय आहे ते. आता ह्याच्यासाठी लागणार आहे म्हणजे विस्कॉसिटी कॉन्सेप्ट समजण्यासाठी काही डेफिनेशन लागणार आहेत. त्या डेफिनेशन्स काय आहेत ते आपण बघूया. पहिली डेफिनेशन आहे ती स्टेडी फ्लो. ओके, आता स्टेडी फ्लो म्हणजे काय आहे, की आता इथे जर हे फ्लुइड फ्लो होतं आहे याच्यामधून, तर एका कुठल्याही पॉईंटला, ओके, फ्लुइडमधल्या एका कुठल्याही पॉईंटला फ्लो होत असतानाची कंडिशन इम्पॉर्टंट आहे. तर व्हेलॉसिटी, प्रेशर आणि डेन्सिटी त्या फ्लुइडचं जर कॉन्स्टंट असेल त्या स्पेसिफिक पॉईंटला, तर ऑफकोर्स तो जो फ्लो असेल त्याला आपण काय बोलायचं आहे, स्टेडी फ्लो फ्लुइडचा. ओके, म्हणजेच आता इथे जर कॉन्स्टंट आहे, इथला चेंज झालं तरी चालेल, पण म्हणजे ह्याच्यापेक्षा चेंज, बट त्या पॉईंटला तो काय असणार आहे, कॉन्स्टंट असेल. काय काय कॉन्स्टंट असेल, व्हेलॉसिटी, डेन्सिटी आणि प्रेशर. क्लिअर आहे. हे फ्लुइडमध्ये कॉन्स्टंट असेल तर ऑफकोर्स त्या पॉईंटला मोशनमध्ये असताना तर ऑफकोर्स त्याला आपण काय बोलायचं आहे, स्टेडी फ्लो. त्यामुळे डेफिनेशन पण सिंपल आहे. बघा, द फ्लो ऑफ अ फ्लुइड वेअर द व्हेलॉसिटी, प्रेशर अँड डेन्सिटी ऑफ अ फ्लुइड ॲट अ गिवन पॉईंट इज कॉन्स्टंट इज कॉल्ड ॲज अ स्टेडी फ्लो. ओके, ते जर कॉन्स्टंट असेल तर त्याला आपण काय बोलायचं, तर स्टेडी फ्लो बोलायचं. आता स्टेडी फ्लो नंतर सगळ्यात इम्पॉर्टंट दुसरी लाईन इम्पॉर्टंट आहे, ती डेफिनेशन ती आहे फ्लो लाईन. ओके, आता इथे बघा डायग्राम ड्रॉ केलेली आहे. तर डायग्राम ड्रॉ केल्यानंतर इथे आपल्याला डिफरंट लिक्विडच्या आपण इथे लाईन्स ह्या ड्रॉ केलेल्या आहेत आणि ती एक सिंगल लाईन म्हणजे काय आहे, तर ते एक इंडिव्हिज्युअल पाथ आहे पार्टिकलचा, की तो त्याला काय करणार आहे, फॉलो करणार आहे. पण समजा म्हणजे इथून पार्टिकल, इथे आपण एक पार्टिकल रिलीज केला की इथला कुठला फ्लुइडचा पार्टिकल आहे, तर तो पार्टिकल काय करेल, ती स्ट्रेट लाईन फॉलो करेल. क्लिअर आहे, त्या फ्लोची. तो इकडे तिकडे कुठे जाणार नाहीये. क्लिअर आहे. जर स्टेडी फ्लो असेल तर ऑफकोर्स ते पण इम्पॉर्टंट आहे. तर मग स्टेडी फ्लोमध्ये जर एक इंडिव्हिज्युअल जी लाईन आपल्याला मिळेल किंवा पाथ मिळेल, जो पार्टिकलचा जो कंटिन्यू त्याला फॉलो करेल, त्याला आपण काय बोलायचं आहे, फ्लो लाईन. मग त्याची डेफिनेशन सिंपल आहे. बघा, द पाथ ऑफ अन इंडिव्हिज्युअल पार्टिकल इन अ मुव्हिंग फ्लुइड इज कॉल्ड ॲज अ फ्लो लाईन. ओके, जर फ्लुइड मोशनमध्ये असेल आणि त्याने फॉलो केलेला एक इंडिव्हिज्युअल पाथ
त्या फ्लो मधला त्या पार्टिकलने फॉलो केलेला इंडिव्हिज्युअल पाथ त्याला आपण काय बोलतोय फ्लो लाईन. त्याच्यानंतर दुसरी आहे ती फ्लो ट्यूब आहे. फ्लो ट्यूब पण इम्पॉर्टंट आहे, डेफिनेशन बघा काय आहे ते. फ्लो ट्यूब म्हणजे काय आहे की आता मी इथे लाईन बघा, ही लाईन एक रिप्रेझेंट केलेली आहे, मी त्याच्या खाली पण लाईन ड्रॉ करू शकतो, नंबर ऑफ लाईन ड्रॉ करू शकतो, पण जर या नंबर ऑफ लाईन्स ड्रॉ केल्या तर मला प्रॉपरली लाईन्स ती दाखवता येणार नाही. त्यामुळे तिथे त्या लाईन्स आहेत बट मी ती दाखवले एकच लाईन. मग अशा सगळ्या फ्लो लाईन्सचा आपण एक इमॅजिनरी बंडल केला, क्लिअर आहे, तर त्याला आपल्याला काय बोलता येईल फ्लो ट्यूब. सो ही जी सिंगल लाईन आहे त्याला आपण काय बोलतोय फ्लो लाईन, बट ह्या लाईनचा आपण एक ग्रुप घेतला हा, त्याला आपण काय बोलायचं फ्लो ट्यूब. इव्हन ह्या लाईनचा ग्रुप घेतला तरी हा फ्लो ट्यूब येईल. आणि सगळ्यात मोठी फ्लो ट्यूब म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे, ही मिळणार आहे, त्याच्यातून फ्लुइड काय होतंय फ्लो होतंय. सो इट इज अन ग्रुप ऑर बंडल ऑफ अन इमॅजिनरी बंडल असणार आहे त्या फ्लो लाईनचा, आणि तो बाउंड केलाय त्या इमॅजिनरी वॉल्सने, त्याला आपण काय बोलतोय तर फ्लो ट्यूब. ओके, आता बाउंड केलाय वॉल्सने म्हणजे काय की आपण एक रिजन कन्सिडर करतोय, ग्रुप कन्सिडर करतोय की ह्याच्यातला पार्टिकल तिकडे कुठे जाणार नाहीये किंवा कुठे तिकडे मिक्स होणार नाहीये. सो एक कंटिन्यू आपल्याला मिळेल ज्याच्यामधून पार्टिकल आहे तो फ्लो होणार आहे त्या लाईनच्या अलॉंग, आणि तो जो फ्लो लाईनचा जो आपण बंडल करणार इमॅजिन, असा कुठला बंडल नाहीये, आपण तुम्ही किती पण घेऊ शकता बंडल, म्हणून त्याला वर्ड इमॅजिनरी यूज केलेला आहे. सो त्या पूर्ण ग्रुपला मी इथे दाखवताना एकच दाखवलाय, पण तुम्ही 2 घेतले चालेल, 3 घेतले चालेल किंवा वोल घेतला तरी चालेल. हा सगळ्यात मोठा फ्लो ट्यूब आपल्याला हे मिळेल, आणि सगळ्यात छोटी फ्लो ट्यूब मी इथेही दाखवलेली आहे. त्याच्यापेक्षा पण आपल्याला छोटी फ्लो ट्यूब मिळेल ज्यामध्ये फ्लो लाईन्स काय असतील अजून कमी असणार आहे. ओके, त्याच्यानंतर असणार आहे स्ट्रीमलाईन. स्ट्रीमलाईन ही एक डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे, कारण पुढे आपल्याला ती कंटिन्यू होणार आहे स्ट्रीमलाईन फ्लो मध्ये. आता स्ट्रीम लाईन म्हणजे आता स्ट्रीम ऑलरेडी आपण वर्ड ऐकलेला आहे, तो स्ट्रीमलाईन आणि फ्लो लाईन हे सेमच आहे जर फ्लो स्टेडी असेल तर. हे कसं सेम असणार आहे ते पहिले बघा. आता इथे आपण समजा ही फ्लो लाईन दाखवली, ह्या फ्लो लाईनला कुठल्याही पॉईंटला मी जर एक टँजंट ड्रॉ केली तर ती टँजंट काय रिप्रेझेंट करेल, तर त्या पॉइंटला त्याची वेलॉसिटी कुठल्या डायरेक्शन आहे ती रिप्रेझेंट करेल. आणि तो जो टँजंट आहे त्या कर्व लाईनला ड्रॉ केलेला त्यालाच आपण काय बोलतोय स्ट्रीम लाईन. क्लिअर आहे. आता काय आहे की जर स्टेडी फ्लो असेल तर त्याची वेलॉसिटी तर ऑफकोर्स का आपल्याला काय मिळते, ती एका डायरेक्शनला मिळते, म्हणून स्ट्रीम लाईन आणि फ्लो लाईन आपल्याला या केसमध्ये काय मिळणार आहे, सेमच मिळणार आहे. मग त्याची डेफिनेशन म्हणून बघा सिंपल आहे, इट इज अ कर्व whose tangent at any point in a flow is represent the direction of a velocity of a fluid in a flow. ओके, तो काय रिप्रेझेंट करेल तर त्या पॉइंटला ड्रॉ केलेली जे टँजंट असेल त्या कुठल्याही कर्वला, क्लिअर आहे, त्या एका स्पेसिफिक पॉइंटला, तर तो काय रिप्रेझेंट करेल, डायरेक्शन रिप्रेझेंट करेल त्या फ्लो मधली. ओके, ती होती स्ट्रीम लाईन. मग ते त्या पॉइंटची असणार हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर असणार आहे स्ट्रीम लाईन फ्लो, और त्याचं दुसरं नाव आहे लॅमिनर फ्लो. पहिले तर स्ट्रीमलाईन फ्लो और लॅमिनर फ्लो आपण डिफाईन करतोय, स्टेडी फ्लो साठी डिफाईन करतोय. त्या स्टेडी फ्लो मध्ये बघा डिफरंट ज्या लेयर्स फ्लो होणार आहेत, ओके, फ्लुइडच्या ऍडजस्टंट लेयर्स असणार, ऍडजस्ट म्हणजे बाजूच्या लेयर्स असणार आहेत, त्या एकमेकावरती स्मूथली फ्लो होणार आहेत विदाउट एनी फ्रिक्शन, स्मूथली मूव्ह होणार आहेत विदाउट एनी फ्रिक्शन. ओके, त्याला आपण काय बोलतोय स्ट्रीमलाईन. म्हणजेच काय की समजा हा एक, आता जनरली कसं असतं की जेव्हा फ्लुइड जेव्हा फ्लो होत आहे तर फ्लो होताना ते डिफरंट लेयर्समध्ये फ्लो होतं. ओके, आता हे डिफरंट लेयर्स फ्लो होताना एकमेकावरती जेव्हा त्या लेयर्स असतील तर त्या फ्लो होताना जर कुठलंही फ्रिक्शन क्रिएट करत नसतील बट स्मूथली एकमेकाच्या वरती फ्लो होत असेल त्याला आपण काय बोलायचं आहे तर स्ट्रीमलाईन फ्लो. म्हणजेच काय की समजा ही एक लेअर आपण कन्सिडर केली, म्हणजे फ्लो ट्यूब कन्सिडर केली, या फ्लो ट्यूबच्या वरची जी फ्लो ट्यूब आहे ती त्याच्यावरती स्मूथली जर फिरत असेल, जात असेल, तर तो जो फ्लो असेल तो फ्लो कसा असणार आहे स्ट्रीमलाईन फ्लो असेल. म्हणजे डेफिनेशन बघा, द स्टेडी फ्लो ऑफ अ फ्लुइड, कारण स्टेडी फ्लो मध्येच डिफाईन करता येणार आहे. ओके, कारण त्याच्यामध्ये आपलं दुसरी ऍडजस्टंट लेयर्स त्या एका लेअरवरती काय होईल स्मूथली मूव्ह होईल. ओके, द स्टेडी फ्लो ऑफ अ फ्लुइड इन विच ऍडजस्टंट लेयर्स मूव्ह ओव्हर अदर स्मूथली इज कॉल्ड ॲज अ स्ट्रीमलाईन फ्लो ऑर लॅमिनर फ्लो. ओके, त्याच्यानंतर दुसरी आहे ती टर्ब्युलंट फ्लो. आता टर्ब्युलंट फ्लो ऑफकोर्स स्ट्रीमलाईनच्या एक्झॅक्टली अपोजिट आहे. स्ट्रीमलाईन फ्लो मध्ये आपल्याला फ्लो कसा होता, स्टेडी फ्लो होता,
तर टर्ब्युलंट मध्ये कसं असणार आहे, अनस्टेडी असेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला फ्लो पॅटर्न आहे तो पण काय होईल, कंटिन्युअसली चेंज होईल. आता जर इथे बघितलं तर स्टेडी फ्लो मध्ये फ्लो पॅटर्न किंवा स्ट्रीमलाईन फ्लो मध्ये फ्लो पॅटर्न सगळ्यांचा सेमच आहे, एकाच डायरेक्शनला आहे जवळपास, बरोबर आहे. बट टर्ब्युलंट फ्लो मध्ये जर समजा ही लेअर या डायरेक्शनला फ्लो होते, त्याच्या वरची लेअरची डायरेक्शन काहीतरी वेगळीच येईल, रोटेशन इफेक्ट येईल, तो चेंज होईल. क्लिअर आहे. मग तसा जर पॅटर्न असेल तर तो पॅटर्न कसा असणार आहे, म्हणजे तसा जो फ्लो असेल त्या फ्लोला आपण काय बोलायचं, तर टर्ब्युलंट फ्लो. ज्याच्यामध्ये फ्लो कसा असेल, एक तर अनस्टेडी असेल, तो हाय रेटमध्ये असेल, हा स्ट्रीमलाईनमध्ये जास्ती रेट नसेल फ्लोचा, बट टर्ब्युलंट फ्लोमध्ये फ्लो रेट काय असेल, जास्ती असेल. त्याच्यानंतर तो अनस्टेडी असेल आणि त्याच्यानंतर त्याचे फ्लो पॅटर्न काय होईल, कंटिन्युअसली चेंज होतील. तर आपण काय बोलायचं आहे, तर टर्ब्युलंट फ्लो. आता त्याचं एक सिंपल एक्झाम्पल पण दिलं जातं स्ट्रीमलाईन फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लोचं. बघा तुम्ही जर एखादं ऑइल पोर केलं, ऑइल कॅनमधून और बॅगमधून, ऑइलच्या पिशवीमधून कॅनमध्ये किंवा कशामध्ये तुम्ही ऑइल पोर केलं, तर ऑइल पोर होता एकदम स्मूथली खाली पडतं, त्याचा आवाज पण येत नाही, बरोबर आहे. मग तो जो फ्लो आपल्याला बघायला मिळतो, तो फ्लो कसा आपल्याला बघायला मिळतो, तर स्ट्रीमलाईन फ्लो बघायला मिळतो. ओके. त्याच्यानंतर टर्ब्युलंट फ्लो आहे ते तुम्ही जर पाणी जर एका ह्याच्यातून दुसऱ्या वेसलमध्ये ओतायला गेलात तर ऑफकोर्स त्याचा तुम्हाला भरपूर आवाज येतो ऐकायला, कारण तो फ्लो आहे तो एकदम स्मूथ दिसत नाही. सो त्या फ्लोला आपण काय बोलतो, टर्ब्युलंट फ्लो. ओके. कधी कधी तुम्ही ते ऑब्झर्व पण केलं असेल, बघा टॅप जर तुम्ही फुल्ली ओपन केला, त्याला भरपूर प्रेशर असेल पाण्याला, तर ऑफकोर्स पाणी एकदम हाय स्पीडमध्ये थोडंसं मिल्की दिसतं, आपल्याला मिल्किश दिसतं. आणि तो मिल्किश लेअर का होते, कारण एक लेअर दुसऱ्या लेअरवरती काय करते, फ्रिक्शन एक्झर्ट करते, आणि म्हणून तो आपल्याला फ्लो कसा मिळतो, टर्ब्युलंट फ्लो मिळतो. बट तुम्ही त्याचा जर टॅप थोडा थोडा क्लोज करायला गेला तर एक पॉईंट असा आपल्याला मिळतो की जिथे पाण्याचा जो स्पीड असतो खाली पडण्याचा किंवा प्रेशर आपण त्याला म्हणूया या केससाठी, तो आपल्याला कमी मिळतो, पण पाणी एकदम स्मूथली बेसमध्ये एवढं पडत असतं की आपल्याला त्याचा आवाज पण येत नाही, बरोबर आहे. आणि त्या फ्लोला आपण काय बोलतो, मग तो स्ट्रीमलाईन फ्लो झाला. ओके. सो स्ट्रीमलाईन फ्लोमध्ये एक लेअर दुसऱ्या लेअरवरती मूव्ह होताना ती एकदम स्मूथली मूव्ह होईल. ओके, विदाउट एनी फ्रिक्शन, दॅट इज कॉल्ड एज अ स्ट्रीमलाईन फ्लो. टर्ब्युलंट फ्लोमध्ये तो पॅटर्न असेल तो चेंज होईल आणि तो फ्लो कसा असणार आहे, अनस्टेडी असणार आहे. सो या होत्या इम्पॉर्टंट डेफिनेशन, कदाचित त्यातली स्ट्रीमलाईन फ्लो, टर्ब्युलंट फ्लो और स्ट्रीमलाईन किंवा फ्लो लाईन और फ्लो ट्यूब ह्या डेफिनेशन और इवन स्टेडी फ्लो ही सुद्धा डेफिनेशन एक्झाममध्ये 1-1 मार्क्ससाठी विचारल्या जाऊ शकतात, VSA मध्ये पण. ओके.